afternoon, friends. Today, in this lecture, I will explain you the ending part of the story, Journey to the West. That is the journey of the holy monk, of China, that is Yuan Chong, from China to India. And you all know, you all remember that it is an epic novel, and we are studying the part of the epic novel, that is the story of Journey to the West, the journey of the holy monk Yuan Chong, that is the Chinese monk who had a dream to gather the Buddhist scriptures from India and take them with him to the China. That was Yuan Chong's dream. And while fulfilling the dream, for fulfilling his dream, he had to travel from China to India. And it wasn't a modern traveling. It was the traveling in those days when there were no modern traveling tools are available. त्या काळामध्ये आजची अत्याधुनिक दळणवळणाची साधनं उपलब्ध नव्हती. म्हणून 17 दीर्घ वर्षांपर्यंत युआन चॉंगनं तो प्रवास केला, भारतामध्ये आला आणि भारतातून तो ते बुद्धिस्ट स्क्रिप्चर घेऊन होमलँड म्हणजे चायनामध्ये गेला. या स्टोरीमध्ये जो खडतर प्रवास त्यानं केला, त्या खडतर प्रवासामध्ये त्याचे जे 3 शिष्य होते, ज्यांच्यावरती दयेच्या देवतेनं म्हणजे ग्वानिन डेटीनं एक जबाबदारी सोपवली होती, त्यांना संधी दिली होती. त्यातला सगळ्यात पॉवरफुल होता सन वुकॉंग, द मंकी किंग. त्याची काय पॉवरफुल सुपर नॅचरल पॉवर्स त्याच्यामध्ये काय होते आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. नाउ इन दिस स्टोरी, इन दिस लेक्चर, we are going to see the end part of the story. Then look, I will explain you again, and you have to listen carefully and we have to observe the lines in your textbook. The monkey king, then the monkey king just tucks it away behind his ear. आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की जो एक सोन्याचा पट्टा असलेला सोटा जो मंकी किंगकडे होता, सन वुकांगकडे होता, त्याचं रूपांतरण तो आकाशाला आधार देण्या एवढ्या सोट्या एवढं किंवा स्तंभ एवढं करायचा आणि दुसऱ्या बाजूला एका छोट्या निडल एवढं करायचा. तर तिथून पुढे ते आपल्याला सांगतोय, देन द मंकी किंग जस्ट टक्स इट अवे बिहाइंड हिज इयर. जेव्हा त्या सोट्याचं रूपांतर तो छोट्याशा निडलमध्ये करायचा, तेव्हा ती सहज त्याच्या कानाच्या पाठीमागे, जशी लोक काडी वगैरे किंवा काही कानाच्या वरती पेन्सिल वगैरे ठेवून देतात, तसं तो गोल्डन पट्टा असलेला जो सोटा होता, कॅजल होता, तो त्याच्या कानाजवळ तो निडल सारखं रूपांतर केल्यावर इथं कोचून द्यायचा. सन वुकॉंग कॅन ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स इन जस्ट वन सॉमरसॉल्ट. एका कोलांट उडीमध्ये सन वुकॉंग हजारो किलोमीटरचा प्रवास करायचा. काय म्हटलंय की एका कोलांट उडी माहिती तुम्हाला, सॉमरसॉल्ट. एका कोलांट उडीमध्ये हा सन वुकॉंग थ्रू हिज सुपर नॅचरल पॉवर्स, दैवी शक्तीने तो हजारो किलोमीटरचा प्रवास करायचा. ही कॅन वॉक थ्रू फायर, ट्रॅव्हल अंडर द वॉटर अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. तो आगीमधून प्रवास करायचा, आगीमधून तो चालू शकायचा, तो पाण्याच्या खालूनही तो प्रवास करू शकायचा आणि त्याच्या इच्छेनुसार तो कुठल्याही ठिकाणी तो हवेमधून उडत तो कुठल्याही ठिकाणी इच्छित स्थळी तो पोहोचायचा. एका कोलांटोडीत हजारो किलोमीटर.
त्याच्या व्यतिरिक्त आगीतूनही चालू शकायचा, पाण्याच्या खालूनही प्रवास करू शकायचा. म्हणजे आकाश, पाताळ आणि जमीन या तीनही ठिकाणावरून तो प्रवास त्याच्या इच्छेनुसार कुठेही करू शकत होता. These are his supernatural powers. His body is as hard as a diamond. Again, the phrase like as big as tiny as came here while describing the body of Sun Wukong. The phrase as hard as diamond is used here. सन वुकॉंगच्या बॉडीचं हार्डनेस एक्सप्लेन करण्यासाठी या ठिकाणी डायमंडची उपमा त्याच्या बॉडीला दिली आहे. डायमंड इज ऑल्सो हार्ड. लाईक दॅट डायमंड द बॉडी ऑफ सन वुकॉंग इज हार्ड ॲज डायमंड. ओके, म्हणजे तुम्हाला अजून एक फ्रेज नवीन मिळाली ॲजची. बरोबर, व्हेरी गुड. सो नो वन अँड नथिंग कॅन एन्ज्युअर हिम. कोणीही त्याला कुठलीही इजा करू शकत नव्हतं बिकॉज ऑफ हिज आउटस्टँडिंग एक्स्ट्रॉर्डनरी सुपरनॅचरल पॉवर्स. असामान्य दैवी शक्ती असलेली ती व्यक्ती होती सन वुकॉंग, द मंकी किंग. म्हणून त्याला कुणीही कुठल्याही प्रकारची इजा करू शकत नव्हतं. आणि तो युआन चॉंगच्या प्रवासामध्ये डेमॉन्स आणि इव्हिल बॉडीजपासून युआन चॉंगचं संरक्षण करण्यासाठी गॉडेस ऑफ मर्सीच्या आदेशानुसार त्याचा शिष्य म्हणून 3 शिष्यांपैकी सगळ्यात पॉवरफुल असा शिष्य म्हणून तो त्या प्रवासामध्ये युआन चॉंगच्या बरोबर होता. हिज गोल्डन गेज, फेरी आईज हॅव एक्स-रे व्हिजन. एक्स-रे व्हिजन, गोल्डन गेज, फायरी आईज म्हणजे काय? त्याची सोन्याचे कटाक्ष असणारी नजर, आग ओकणारे डोळे, यामुळे किंवा त्याची जी व्हिजन होती, त्याची जी दृष्टी होती, त्याची जी नजर होती, त्याचा जो कटाक्ष होता, सोन्याचा कटाक्ष, सोनेरी कटाक्ष, शिवाय आग ओकणारे डोळे, यामुळे त्याची जी व्हिजन होती ती एक्स-रे व्हिजन होती. ती सर्वसामान्य नजर नव्हती. एक्स-रे व्हिजन म्हणजे काय? एखादी फिजिकल बॉडी जरी तुमच्यामध्ये असेल आणि त्याच्या पलीकडे जर एखादी घटना घडत असेल तर एक्स-रे व्हिजन म्हणजे त्या फिजिकल बॉडीला पार करून पलीकडचं एखादा अडथळा मोठा तुमच्यामध्ये आहे, भिंत आहे, त्या भिंतीच्या पलीकडे काय चाललं ते आपण बघू शकतो का? नाही. बट सन वुकॉंग हॅड अ सुपरनॅचरल पॉवर that with his golden gaze and fiery eyes he can see what is happening behind the wall. His X-ray vision is his supernatural power which tells him what is happening beyond the विजिबल थिंग्स. म्हणजे त्याच्या समोर असणाऱ्या, जसा आपल्या भगवद्गीतेमध्ये धृतराष्ट्राला संजय युद्धभूमीवरती नेमकं काय चाललं हे दिव्य दृष्टीनं सांगायचा, तशी दिव्य दृष्टी या सन वुकॉंगकडे देखील होती. तशी दिव्य दृष्टी एक्स-रे व्हिजन किंवा सुपरनॅचरल व्हिजन सन वुकॉंगकडे देखील होती. नो वन कॅन डिसीव्ह हिम. आणि म्हणून सन वुकॉंगला कुणीही फसवू शकत नव्हतं. सन वुकॉंग इज ब्रेव्ह अँड इंटेलिजंट बट ही इज ऑल्सो अ ट्रिकस्टर. असा हा सन वुकॉंग अत्यंत शूर होता, ब्रेव्ह होता, इंटेलिजंट होता, हुशारही होता. परंतु तुम्हाला तर आठवत असेल की या तिघांनाही स्वर्गातून देवांनी काय केलं होतं? हाकलून दिलं होतं. कशामुळं? त्यांच्या काही सवयींमुळं. हा देखील ट्रिकस्टर होता. व्हॉट इज ट्रिकस्टर?
फसवणूक करणारा लुच्चा. जरी याच्याकडे एवढ्या सगळ्या शक्ती होत्या, सुपरनॅचरल पॉवर होते, तरी याच्यामध्ये देखील थोड्याफार प्रमाणामध्ये डेमोन होता, राक्षसी प्रवृत्ती त्याच्यात होती. तो देखील ट्रिक्स्टर होता. त्याच्या पॉवरचा वापर चांगल्या कामासाठी करण्याच्या ऐवजी कधी कधी तो वाईट कामांसाठी देखील करायचा. तो काय होता? ट्रिक्स्टर होता. ही लव्स टू हॅव फन. त्याला गंमत जम्मत करणं, कुणाची खिल्ली उडवणं, कुणाची त्याच्या सुपरनॅचरल पॉवर थ्रू छळ करणं त्याला आवडायचं. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट. आणि अशा प्रकारचा छळ करण्यासाठी, कुणाची गंमत करण्यासाठी, कुणाची खिल्ली उडवण्यासाठी त्याची जी सुपरनॅचरल पॉवर्स होत्या ज्या आपण बघितल्या, त्याची त्याला मदत व्हायची, त्याचा तो उपयोग करायचा. ही हॅज अ व्हेस विच कॅन सक इन एनिथिंग ऑर एनीवन. त्याच्याकडे एक असं पात्र, भांड होतं, व्हेस, की ते भांड कुठल्याही वस्तूला, व्यक्तीला खेचून घ्यायचं किंवा शोषून घ्यायचं, गायब करायचं. इट वॉज ऑल्सो द पार्ट ऑफ हिज सुपरनॅचरल पॉवर. द मॅजिकल व्हेस, एक जादूचं भांड. ही कॅन सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. एखाद्या ठिकाणी जर कुलूप असेल, दरवाजा लॉक असेल, तर तो साधं तिकडं अंगुली निर्देश म्हणजे नुसतं बोर्ड दाखवून देखील तो त्या लॉकला उघडून टाकायचा. ऑल दीज आर द सुपरनॅचरल पॉवर्स ऑफ सन वुकॉंग, वन ऑफ द डिसिपल्स ऑफ युएन चांग. He is very, very quick and can grow very big and very tiny at a blink. तो एवढा फास्ट होता, एवढा तत्पर होता, की डोळ्याची पापणी लावण्याच्या आत तो कितीतरी मोठा आकार धारण करायचा किंवा अचानक कितीतरी छोटा आकार धारण करायचा. एवढे सगळे सुपरनॅचरल पॉवर्स या सन वुकॉंग किंवा द मंकी किंगमध्ये होते. You can imagine how he must have teased his enemies using the tricks. तुम्ही कल्पना करू शकता की युएन चांगचं त्याच्या मार्गातले अडथळे दूर करताना, त्याला प्रवासामध्ये मदत करताना सन वुकॉंगनं त्याची सुपरनॅचरल पॉवरचा वापर करून त्यानं किती लोकांना, किती त्याच्या शत्रूला, एनिमीजला किती खिजवलं असेल, किती त्यांची खिल्ली उडवली असेल, किती त्यांना त्रास दिला असेल. बिकॉज ही हॅज व्हेरियस magical and supernatural powers. We have seen all of them. Okay? Now see the word trickster. One who plays tricks. जो ट्रिक्स प्ले करतो, असा लुच्चा, फसवणूक करणारा माणूस म्हणजे ट्रिक्स्टर. Though having supernatural powers, Sun Wukong also was a trickster. Okay? Next, on page number 21. And I think the last para of the story I will explain you. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companions had on the way, you will find the stories in English translation of Journey to the West. जर तुम्हाला या सन वुकॉंगच्या ॲडव्हेंचरस स्टोरी जाणून घ्यायच्या असतील, त्याच्या सुपरनॅचरल पॉवरनं त्या ज्या ज्या काय त्यानं गोष्टी त्या जर्नीमध्ये घडवल्या, त्याच्या शत्रूची खिल्ली उडवली, त्यांचा पराभव केला, त्यांना मात दिली, त्या स्टोरी जर तुम्हाला वाचायच्या असतील तर जर्नी टू द वेस्ट या चायनीज इपिक नॉव्हेलचं इंग्लिश ट्रान्सलेशन जे आहे ते तुम्ही नक्की वाचलं पाहिजे. ओके? सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू फिल्म्स. आणि तुम्हाला जर वाचायला पुस्तक उपलब्ध नाही झालं तर या सन वुकॉंगबद्दलच्या अनेक स्टोरीचं रूपांतर फिल्म्समध्ये म्हणजे चित्रपटांमध्ये देखील केलेलं आहे. आपल्याकडे बघा चित्रपटांची काही सिरीज येते, सिरीज पार्ट 1 नंतर 2 नंतर 3, धूम 1, धूम 2, धूम 3. तसे काही हॉलिवूडच्या चित्रपटांची सुद्धा सिरीज असते. तसं या सन वुकॉंगच्या स्टोरीजची जे काय फिल्म्स बनवल्या गेल्या त्याची देखील काय आहे,
सिरीज आहे. द मंकी किंग 1, द मंकी किंग 2. हु वॉज द मंकी किंग? द मंकी किंग itself is a supernatural body is called Sun Wukong. काय काय नावं आहेत? जर्नी टू द वेस्ट पार्ट 1 अँड पार्ट 2. I am telling you the names of films. Conquering the Demons. त्यानंतर सन वुकॉंग. सन वुकॉंग नावानं देखील चित्रपट आहे. द मंकी किंग पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. द मंकी किंग नावानं 3 पार्ट आहे. आणि द फॉरबिडन किंगडम हे देखील या सन वुकॉंगच्या सुपर नॅचरल पॉवरवरती आधारित चित्रपट आहेत. हे तुम्हाला जेव्हा मध्ये मध्ये वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही ते बघू शकता, म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने हा लेसन लक्षात राहील. What would you like better, to read the historical account of Yuan Chang's travels or read the fantastic stories of Sun Wukong? तुम्हाला नेमकं काय आवडेल? सन वुकॉंगचं ऐतिहासिक जे काय ट्रॅव्हलिंग त्यानं केलं भारतामध्ये बुद्धिस्ट स्क्रिप्चर नेण्यासाठी, हे वाचायला तुम्हाला आवडेल? की सन वुकॉंगच्या ज्या काय स्टोरीज आहेत, फॅन्टॅस्टिक स्टोरीज सुपर नॅचरल पॉवरच्या, त्या वाचायला तुम्हाला आवडेल? दोन्हीपैकी काय? मे बी यू शुड रीड बोथ. तुम्ही कदाचित दोन्ही वाचाल, दोन्ही तुम्हाला आवडतील. फाइंड आउट व्हॉट यू लाईक बेटर. दोन्ही स्टोरी जेव्हा तुम्ही पाहाल, वाचाल, ऐकाल, त्यावेळेला तुम्ही स्वतः शोधा की फॅन्टॅस्टिक स्टोरीज ऑफ सन वुकॉंग चांगल्या होत्या की हिस्टॉरिकल जर्नी ऑफ युआन चांग ही तुम्हाला जास्त आवडली. हे तुम्ही शोधून काढायचं. त्यासाठी तुम्हाला वाचन करण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. हॅपी रीडिंग. काय म्हटलं त्यांनी? हॅपी रीडिंग. वाचनाचा आनंद घ्या. कोणीतरी आपल्याला सांगितलं म्हणून वाचन करू नका. शिक्षा म्हणून वाचन करू नका. इफ यू थिंक द रीडिंग इज अ sorrowful part, reading is a burden given by your teacher or parents to you. पालकांनी किंवा शिक्षकांनी तुमच्यावरती दबाव टाकून जर तुम्हाला वाचायला लावलं तर निगेटिव्हली तुम्ही वाचता. परंतु जेव्हा आपण वाचन सकारात्मक करतो, आपल्या स्वतःसाठी करतो, त्यावेळेला आपल्याला वाचन नक्कीच हॅपी होतं. दॅट इज वाय हॅपी रीडिंग टू यू all. We have finished the story of Yuan Chang, that is the part of journey to the west. Some questions are there. I will show you the questions and their answers are also given there. See the first slide. The question is, which qualities of Sun Wukong are mentioned in the lesson? What? Which qualities of Sun Wukong are mentioned in the lesson? What you have to do? You have to read the lesson carefully and you have to find out the mentioned qualities and which qualities are not mentioned in the lesson. Okay? This is the task for you. This is the homework for you. You have to underline the mentioned qualities of Sun Wukong from the lesson. And you have to find out in this question which qualities are given and they are not mentioned in the story Journey to the West. I will show you the answer to this question. Just see, after seeing this answer, we have to underline the qualities which are mentioned in the story in your textbook. Okay? तुमच्या पुस्तकामध्ये इथं दिसत असलेल्या क्वालिटीजला पुस्तकामध्ये त्या ओळी शोधून नीट व्यवस्थित वाचून त्या क्वालिटीज तिथं काय करा? अंडरलाइन करा. ओके? नेक्स्ट क्वेश्चन. Some nouns are given in the chart.
The question is that classify the following nouns as countable and uncountable. Countable nouns and uncountable nouns. Try to classify them. Again, the answer is given for you. Countable nouns are country, story, word. Uncountable is milk, hair and fire. अशी नाउन्स की जे आपण मोजू शकतो किंवा अशी नाउन्स की ज्यांना आपण मोजू शकत नाही क्वांटिटीमध्ये. दॅट इज काउंटेबल अँड अनकाउंटेबल. द आन्सर इज गिवन फॉर यू. You can classify them and you can think upon it. Okay? Very good. Again, the next task is given for you. That is match the pair. As big as tiny as sweet as. Okay? And the answer is as big as an elephant, as tiny as a needle, and as sweet as sugar. Okay? In our lesson also, we have seen three phrases like this: as big as tiny as hard as. Okay? You have to find them out and write down in your notebook. Okay? We have seen in this story the nicknames or the second names of three disciples of Yuan Chang. The question is given to you. Match the following: Sun Wukong, Zhu Bazhi, Xia Wuzing. And some names are given. Which option is related to these three disciples? You have to find out. And after finding out, you have to write them in your notebook. The answer is also given to you. The Sun Wukong is called the Monkey King, Zhu Bazhi is called Pixie, and the Xia Wuzing is called Sand Priest. Okay? Very good. The last question for you is that what is the novel about? Three options are there: about folk tales, about China, or about Yuan Chang's famous pilgrimage. What is the answer? The last one is answer: Yuan Chang's famous pilgrimage. Another question, last question for this lecture. Yuan Chang wanted to take Buddhist scripture from where to which place? The answer is China to India or India to China. He came from China to India, but he wanted to take Buddhist scriptures from India to China. That is why the second option is the answer: India to China. Okay, then we have seen all this story in 4 or 5 lectures by doing various part of the story. I think we have understood this. I think so. But we have to read it again and again. We have to find out the new vocabulary. We have to memorize the vocabulary you have written in your notebook. Whatever the task given in English workshop under this lesson, you have to complete it. You have to write down all the English workshop in your notebook, and you have to show it after reopening the schools to your concerned teacher, your English teachers. Okay? Very good then. Goodbye. Thank you.